श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर बघा, गुरुपौर्णिमा येणार आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरात जर महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर आपण नक्कीच आपल्या घरात आणायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्या घरात महाराजांचा अधिष्ठान असणे का महत्त्वाचं असतं. आणि ज्यांच्या घरात म्हणजे बघा, काही लोकांना प्रश्न असतात की ताई फोटो चालेल का, किंवा फोटो असेल तर मूर्ती नसली तरीसुद्धा चालेल ना, किंवा मूर्ती असावीच का, आणि मूर्ती असेल तर कोणती सेवा मी दररोज करू, नैवेद्य रोज दाखवायचा का, हे बरेचसे प्रश्न. त्यानंतर जर तुमच्या घरात मूर्ती किंवा फोटो नसेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल की नक्कीच आपण मूर्ती किंवा फोटो आणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात महाराजांचं प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असते. आता ही प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना जी असते, महाराजांचं स्थान जे असतं, अनुष्ठान जे असतं आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं असतं. पण त्यासाठी कोणते मंत्रस्तोत्र आपण असे म्हणू शकतो की आपल्या घरात महाराज हे विराजमान राहत असतात, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं. आणि त्यानंतर महाराज आपल्या घरात प्रतिष्ठित झाल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी पालन करायच्या आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. तर म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून माहिती जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या मनात प्रश्न राहणार नाहीत. तर ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, गुरुपौर्णिमा आपली येणार आहे 29 जुलै 2026 या दिवशी, बुधवार आहे. आणि आपल्याला त्या दिवसाला गुरुपौर्णिमेला महाराजांचा आपल्याला अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवशी आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे, गुरुपद आपल्याला महाराजांना द्यायचं आहे. आपले गुरु म्हणून त्यांना गुरुपद देऊन त्यांच्या चरणी आपल्याला लीन व्हायचं आहे. जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला दररोज करायचा प्रयत्न करायचा आहे. आता या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे, कारण आपण जी काही सेवा करणार आहोत, जे काही तोडकी मोडकी थोडी मोठी जास्त जी असेल ती, ते बघण्यासाठी किंवा आपण काय आपल्या आयुष्यात करत असतो ते जाणण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय, आता महाराजांची मूर्तीच हवी का, तर बघा, आपल्या घरात फोटो असेल तरीही चालेल, मूर्ती असेल तरीही चालेल, मूर्ती फोटो दोघीही असतील तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. तर तुमच्या घरात मात्र काहीतरी असावं महाराजांचं अधिष्ठान. म्हणजे काय, महाराज आपल्या घरात असणं, त्यांची जागा आपल्या देवघरामध्ये, त्यांना त्यांची जागा जी असते तिथे आपण विराजमान करणं, त्यांच्या सेवेत जर आपण असतो, आपण ती सेवा करत असतो, काही असू द्या, ते बघण्यासाठी अगोदर आपल्या घरात महाराजांचं वास्तव्य किंवा अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या घरात जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल, या गुरुपौर्णिमेला तुम्ही मूर्ती किंवा फोटो तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नक्कीच आणा आणि आपल्या देवघरामध्ये त्यांना आपल्याला विराजमान करायचं आहे. आपण बघा, आपल्या देवघरामध्ये मूर्ती किंवा फोटो का असावा हा प्रश्न असतो. जे असावाच का, तर का असावा, तर असायलाच हवा. आणि तो प्रश्न म्हणजे बघा, आपण महाराजांना गुरु करतो, बरोबर, महाराजांना गुरु करत असतो, त्यांच्या मार्गावरती आपण चालत असतो, जे काही असतं. पण आपण बघा, आपले आईवडील किंवा आपले मुलं असतात, आपले मुलं जे काही करतात, आपले मुलं करत असतात, आपण बघत असतो, त्यांच्या चुका असू दे किंवा त्यांच्या चांगल्या गोष्टी असू दे, ज्या काही असतात ते आपण बघत असतो आणि त्यावरून आपल्याला त्या रागवत असतो किंवा त्यांना आपण म्हणजे चांगल्या गोष्टी जर केल्या तर त्यांना आपण आशीर्वादसुद्धा देत असतो चांगल्या गोष्टींसाठी, बरोबर. त्याच पद्धतीने आपले गुरु म्हणजेच कोण, महाराज असतात. तर आपण जे काही आयुष्यामध्ये करत असतो, रोजच्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट जे करत असतो ते बघण्यासाठी महाराज आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरात महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराज आपल्याला बघत असतात, आपण काय चुकीचं वागतोय, काय वाईट वागतोय किंवा चांगलं वागतोय ते महाराज बघत असतात. आणि आपल्याला एक ज्या पद्धतीने आपल्या मुलांना एक हे असतं बघा की आई बघेल तर काय म्हणेल, वडील बघतील तर काय म्हणतील, त्या पद्धतीने आपण सुद्धा कुठलीही गोष्ट करत असताना, मी ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात मी महाराजांना स्थान देते त्यावरून मी तुम्हाला सांगेल, आपण आयुष्यात जे वागत असतो, आपल्या घरामध्ये काही चुकीचं बोलणं, चुकीचं वागणं होत असतं, तेव्हा आपल्याला एक डोक्यात असतं की महाराज बघत आहेत, महाराज आहेत आपल्या घरात. आपल्याला तो धाक बोलतो ना, तर तो धाक आपल्याला असतो. महाराज म्हणजे गुरु नाही तर गुरु असतातच, पण त्यासोबत आपले आई वडील भाऊ बहीण, ज्यांना बघा आई नाही आहे त्यांची आई महाराज आहेत, ज्यांना वडील नाही आहे त्यांचे वडील महाराज आहेत, बहीण भाऊ ज्यांना जी जी व्यक्ती नाही आहे आयुष्यात ते सर्वस्व महाराज असतात.
सखा मित्र जे काही म्हणाल तुम्ही ते सर्व आपण महाराजांना मानत असतो, गुरु बनवतो त्या दिवशी. म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्या आयुष्यात जे एक स्थान असतं खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही स्वतः बघा की महाराज जेव्हा आपल्या देवघरात असतात तो खूप वेगळा म्हणजे आपल्या घरात वातावरण होत असतं. आपल्याला एक धाक असतो, आपण प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगत असतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही वागतो, दररोजच्या आयुष्यात जे काही होतं, तेव्हा महाराजांना एक शब्द आपण सांगून जाणं. दररोज आपण चांगल्या गोष्टी करायला जा, बाजारात जा, ऑफिसला आपले मिस्टर जात आहे किंवा आपण स्वतः जात आहोत, गावी जात आहोत, तेव्हा महाराजांना सांगून जाणं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि या गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो ना, सेवा करायला जरी आपल्याला वेळ नाही, एका ठिकाणी महाराज म्हणत नाही की माझ्यासमोर बसूनच तू पोथ्या वाच, पारायणाच्या पारायण कर. आता बरेच लोक असे असतात की त्यांना वेळ साध्य होत नाही. ऑफिस असू द्या किंवा काहीतरी कारणामुळे दुकान, बरेचसे व्यवसाय असतात, त्यांना शक्य होत नाही. पण निदान एक शब्द महाराजांना सांगणं की महाराज चला आपण दुकानात जाऊ, चला आपण ऑफिसला जाऊ. या गोष्टी ज्या घडतात ना, त्या खूप म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत महाराजांना आपल्यासोबत ठेवत असतो. एक सांगणं म्हणजे काय की महाराज आपल्यासोबतच असतात, हे म्हणजे खूप चांगला प्रभाव आपल्या आयुष्यात पडत असतो. आणि खरोखर महाराज आपल्यासोबत असतात. म्हणून महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि असावंच. तर तुमच्या घरात जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर नक्कीच तुम्ही गुरुपौर्णिमेला आणावा. त्यानंतर बघा, बऱ्याच लोकांचा प्रश्न असता की आपल्या घरात जर अधिष्ठान आपण दिलं, महाराजांचं केलं, तर आपल्याला मग पूजा वगैरे काय करायची, दररोजच्या दररोज काय करावं. तुम्हाला शक्य होत असेल 11 माळी जप करा, नाही शक्य होत तर 1 माळ तरी जप निदान रोजच्या रोज आपल्याला करायचे. कारण महाराज आपले गुरु आहेत, गुरुमंत्र आपल्याला म्हणायलाच पाहिजे. 1 माळ जप आपण करावा. त्यानंतर आपण चालता बोलता आपल्या कामामध्ये, भांडी धुणं करा, तुम्ही ऑफिसमध्ये जा, रस्त्यावर ट्रॅव्हलिंग करा, कुठेही नामस्मरण मनातल्या मनात आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करत राहायचा आहे. या पद्धतीने आपण करू शकतो. 1 माळ जप मात्र आपल्याला महाराजांच्या समोर बसून नक्कीच करायचं आहे दररोज. या पद्धतीने करा. महाराजांचं जे अधिष्ठान असतं आपल्या देवघरामध्ये, देवपूजा आपण करत असतो. आता फोटो असला दररोज आपण स्वच्छ पुसावा, अष्टगंध महाराजांना लावावा. मूर्ती असेल तर बघा, मूर्तीचे काही नियम असतात. म्हणजे फोटोला नियम नसतात जास्त, पण मूर्तीला असतात. मूर्तीला जी मूर्ती असते ती बघा, आपल्या देवघरामध्ये मूर्ती जर मोठी असली तुमची, आता 3 इंच 4 इंचच्या मूर्ती ज्या असतात सगळ्याच देवतांच्या असतात आपल्या देवघरामध्ये, तेवढी जर मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर त्या मूर्तीला काही जास्त नियम लागू होत नाही. पण त्यापेक्षाही मोठी जर तुमची मूर्ती असेल, 4 इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती जर तुमच्या देवघरात असेल, तर त्या मूर्तीसाठी काही नियम लागू होतात. म्हणजेच काय, तर आपण बघा मंदिरांमध्ये जात असतो. मंदिरांमध्ये गेल्यानंतर मंदिरांमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, मोठ्या मूर्ती असतात तर तिथे नैवेद्य, आपल्या आरत्या, नैवेद्य हे रेग्युलर होत असतं, बरोबर. ते स्वरूप तसं असतं. म्हणूनच तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात जर मूर्ती मोठी असेल तर मूर्तीला तुम्ही नैवेद्य दाखवणं हे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. फोटोला हा नियम नाही, पण मूर्ती असेल तर मूर्तीला नक्कीच हा नियम लागू पडतो. छोटी मूर्ती असेल ना तुमच्या घरात 3-4 इंचची, त्या मूर्तीला सुद्धा जास्त नियम लागू नाहीत. ठीक आहे, तुम्हाला जमलं तर नैवेद्य दाखवा, नाही जमलं तर काही हरकत नाही. रोज अगदी खडीसाखरेचा नैवेद्य आपण दररोज दाखवायचा आहे. फोटो असो किंवा मूर्ती असो, दररोज आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य आपण दाखवायचाच आहे. पण जेवणाचा जो नैवेद्य असतो, भाजी चपाती जे काही आपण खात असतो, महाराज म्हणत नाही की दररोजच्या दररोज मला 56 भोग पाहिजे. ठीक आहे, भाजी चपाती, चटणी चपाती तुम्ही जे खाणार आहेत, परिस्थिती तुमची जी आहे त्या पद्धतीने तुम्ही जे खात आहेत तोच जेवणाचा ताट आधी महाराजांना आपण द्यावा. ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपले आईवडील, आपले आजी आजोबा असतात, त्यांना मान असतो आधी, बरोबर. त्याच पद्धतीने सर्वप्रथम जेवण बनवलं आपण, महाराजांना भाजी चपाती जे असेल तो ताट करावा. नैवेद्य आपण दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. मोठी मूर्तीला सांगत आहे मी, जर मूर्ती मोठी असेल तर. ठीक आहे, हा नियम लागू पडत असतो. तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही घ्या. मूर्ती मोठी असेल तर मूर्तीला दररोज आपल्याला स्नान घालायचंच आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. फोटो असेल तर तुम्ही बघा, वरती मोठा फोटो असतो बऱ्याच लोकांचा, तो तुम्ही आठवड्यात 1 वेळा, वेळ नसतो तर आठवड्यात 1 वेळा तुम्ही स्वच्छ करता. काही व्यक्ती दररोज करतात. आता मी दररोज करते, पण काही लोकांना वेळच राहत नाही, तर ते अगदी बघा गुरुवारच्या गुरुवार करत असतात तरी चालतं. पण मूर्ती जर असली तुमच्या घरात तर मूर्तीला ज्या पद्धतीने आपण देव धुत असतो, देवपूजा रोज करतो, देव आपण स्नान करत असतो सगळ्या देवांची, त्या पद्धतीने महाराजांचं स्नान दररोज होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि
श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत आपण स्नान करावं महाराजांचं तरीही चालेल, म्हणजेच अभिषेक करावा. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला पुरुष सूक्त 1 वेळा, स्त्री सूक्त 1 वेळा म्हणून आपल्याला महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती मोठी असो छोटी असो, त्या मूर्तींना हा नियम असतो की आपण गुरुवारच्या दिवशी नक्कीच पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. दररोज केलं तर अतिउत्तम, पण दररोज तुम्हाला वेळ नसेल तर दररोज अगदी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत तुम्ही स्नान महाराजांना करायचं आहे. या पद्धतीने करा. अष्टगंध, धूप, दीप आपण दाखवू शकतो, या पद्धतीने करावं. आता प्रश्न राहिला, तुम्ही जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात आणलं तर त्याची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करावी. बघा, मूर्ती जी असते आपण डायरेक्ट आणून देवघरात नाही ठेवत, कारण जो बनवणारा असतो, मूर्ती बनवणारा, त्याचे मन किती शुद्ध, किती पवित्र ते आपल्याला माहिती नसतं. कुठलीही मूर्ती आपण आणत असतो तेव्हा प्राणप्रतिष्ठा आपण करत असतो. तर मूर्ती आणल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मूर्तीची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा सर्वप्रथम करायची आहे. मूर्ती स्वच्छ अशी आपण गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल असं एकत्र करून पाणी ठेवायचं बाजूला आणि त्याने स्वच्छ करून घ्या. मूर्ती धुवून घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगेल, पंचामृत असेल पंचामृताने स्वच्छ धुवून घ्या. हे करत असताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल. स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्याने आपण अभिषेक करावा. अभिषेक करत असताना पुरुष सूक्त हे 16 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. पुरुष सूक्त 16 वेळा म्हणून आपल्याला अभिषेक करावा. त्यानंतर स्त्री सूक्त म्हणून 16 वेळा अभिषेक करावा आणि 16 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा स्त्री सूक्त म्हणावं. पवमान सूक्त 1 वेळा म्हणा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे. शक्य झालं तर तारक मंत्रसुद्धा 1 वेळा म्हणा. या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा तुम्हाला महाराजांच्या मूर्तीची करायची आहे. आता तुमच्या घरात जर फोटो नसेल, तुम्ही फोटो आणणार असणार तर फोटो स्वच्छ असा पुसून घ्या. गोमूत्र शिंपडायचं आहे, थोडं गंगाजल शिंपडायचं आहे, स्वच्छ असा पुसून घ्या आणि फोटो समोर ठेवावा. आणि समोर ठेवल्यानंतर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. पाणी शिंपडता आलं तर अगदी किंचित आपल्याला पाण्याचे शिंपडे त्या फोटोवरती टाकायचे आहेत. मध्ये मध्ये टाका तरीही चालेल. या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात महाराजांची होत असते. महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर जे पाणी असेल ते आपण सगळ्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यायचं आहे. उरलेलं पाणी असेल ते झाडांना आपण टाकायचं आहे. आणि त्यानंतर उटणं असेल, उटणं वगैरे लावून स्वच्छ अशी मूर्ती करून महाराजांना अष्टगंध, धूप, दीप दाखवायचं आहे. महाराजांची आरती जी तुम्हाला येत असेल ती आरती तुम्ही म्हणावी. येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून द्या, सर्च करा. खूप आरत्या छान छान असतात महाराजांच्या, ती लावून द्या. किंवा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, केंद्रात ज्या आरत्या घेतात तीसुद्धा तुम्ही म्हटली तरीही चालेल. या पद्धतीने महाराजांची आरती करावी. महाराजांना गोडाचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी बनवायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी बघा, शिरा बनवला, खीर बनवली, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य, डाळ भात, काही तुम्हाला जे आवडेल तो शिरा किंवा कुठलाही नैवेद्य बनवायचा आहे. खीर शेवयांची बनवा, रव्याची बनवा, तांदळाची खीर बनवा, कुठलीही खीर चालेल. या पद्धतीने गोडाचं मात्र नैवेद्य बनवायचं आहे. आणि फूल हार जे असतात, चाफ्याची फुलं भेटली ती किंवा दुसरी फुलं असतील ती, या पद्धतीने महाराजांना आपण अर्पण करायचे आहेत. या साध्या आणि सोप्या पद्धतीने महाराजांची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला करायची आहे. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दररोजच्या जीवनामध्ये अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपण करू शकतो. महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय क्रमशः आपण पठन करायचे आहेत. शक्य झालं तर 3 दररोज करा, नाही शक्य तर 1 अध्याय पठन करा तरीसुद्धा चालेल. आणि जप मात्र आपल्याला 1 माळ का असेना दररोज जप करायचा आहे. या साध्या सोप्या पद्धतीने महाराजांची सेवा करायची. तुम्हाला सांगेल, आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा करत असताना आपला भाव खूप महत्त्वाचा ठरत असतो. आपण पूर्णपणे शरण जायचं आहे महाराजांना, की बाकी काही नाही, मी तुमच्या शरण आलेली आहे, बस विषय संपवायचा. तुम्ही जे आहे, तुम्ही जे आयुष्यात माझ्या करणार आहेत ते मी मान्य करणार आहे, एवढं महाराजांना सांगावं. जे काही आयुष्यात सुख येऊ तरीही महाराज, दुःख आलं तरीही महाराज, अडचण आली तरीही महाराज, अडचण गेली तरीही महाराज, सगळं काही महाराज, बाकी काही नाही. मार्ग दाखवत असतात, आपण चालायचं असतं, महाराजांच्या मार्गावर चालायचं असतं. वाईट चिंतू नका, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बघा. आणि अजून एक सांगेल, विश्वासाने कुठलीही सेवा करा. अगदी कमी करा, जास्त करा, महाराज म्हणत नाही की एवढीच करा. फक्त विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. विश्वासाने सेवा करा एवढंच सांगेल.
तर या पद्धतीने काही गोष्टी होत्या ज्या कळत नाही आपल्याला किंवा माहिती नसतील, त्या इथे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटू अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.